मित्रांनो, सप्रेम जय भीम. तर पाहूया पुढचा भाग. 4 आर्य सत्य काय आहेत ते. 4 आर्य सत्य. रोग, जरा आणि मृत्यू याला पाहून प्रथमतः सिद्धार्थ अत्यंत दुःखी झाले. त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. असं नेमकं का होते? या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी राजसी ठाटबाट सोडून सत्याच्या शोधासाठी बाहेर पडले. त्यांनी दुःखाची कारणे आणि त्यांचे निदान यांचा शोध लावला. त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. त्यांनी जो उपदेश दिला तो म्हणजे 4 आर्य सत्य. नंबर 1 सर्व दुःखम. नंबर 2 दुःख समुदाय. नंबर 3 दुःख निरोध. नंबर 4 दुःख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दुःख निरोध मार्ग. हे 4 आर्य सत्य बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात गुंफल्या गेले आहेत. नंबर 1 सर्व दुःखम. जीवनातील खाचखळगे आणि त्यावर अत्यंत खोलवर मनन चिंतन केल्यानंतर भगवान बुद्ध या निष्कर्षापर्यंत पोहोचले की मानव जीवन तथा मानवेतर जीवन अत्यंत दुःखमय आहे. जन्म हे कष्टमय आहे. विनाश कष्टमय आहे. रोग हे कष्टप्रद आहे. मरण कष्टप्रद आहे. अरुचिकर से संयोग कष्टप्रद आहे. सुखकर ते वियोग कष्टप्रद आहे. असंतुष्ट वासना कष्टप्रद आहे. क्रोधापासून उत्पन्न पंचस्कंद कष्टप्रद आहेत. सकल जगात आग लागलेली आहे तेव्हा आनंद मानण्यासाठी वेळ कुठे आहे? सुखानंतर दुःख आणि त्यानंतर भय उत्पन्न होतो. महासागरात जेवढे पाणी नाही त्याहीपेक्षा अधिक अश्रू मानवाने गाळले आहेत. मनुष्य पृथ्वीवर असं कोणतंही सुरक्षित स्थान पाहू शकत नाही जिथे त्याचा मृत्यू न हो. जीवन दुःखाने परिपूर्ण आहे. जन्म, जरा, रोग, मृत्यू, शोक, क्लेश, आशा, आकांक्षा आणि नैराश्य सर्व आसक्तीपासून उत्पन्न होतात. आता हे सर्व दुःख आहे. नंबर 2 दुःख समुदाय. दुसरे आर्य सत्य दुःखाच्या कारणाविषयी आहे. जन्म मरणाच्या चक्राला चालना देणारी तृष्णा ही दुःखाचे मूळ कारण आहे. तृष्णेचे 3 प्रकार आहेत. काम तृष्णा इंद्रिय सुखासाठी, भव तृष्णा जीवन यासाठी, विभव तृष्णा वैभव प्राप्त करण्यासाठी. अविद्या हे दुःखाचे मूळ कारण आहे. नंबर 3 दुःख निरोध अर्थात दुःखाचा नाश होतो. यामध्ये वासना, तृष्णा आणि जी वैषणा सारं काही नष्ट होते. तृष्णेचा त्याग, त्यापासून वेगळे होणे, त्याला कोणतेही स्थान न देणे, त्याला मुक्ती देणे. नामरूपाची वासना आणि अहंकार दुःखाचे कारण आहे. अहंकार आणि जी वैषणा नष्ट होताच राग, द्वेष, भ्रम आणि दुःखाचा विनाश होतो. निब्बाण शून्य याचे मनन केले तर त्यावर आधारित वासना, संदेह आणि इंद्रिय सुखाचा विनाश होतो. इथे नितांत शून्यता आहे. इच्छा आणि वासना यापासून मुक्त होऊन सागराच्या समान पूर्ण शांती आहे. जो त्या भयंकर तृष्णेवरती मात करतो, त्याला जिंकतो, त्याचे दुःख कमलपत्राच्या समान पाण्याचे थेंब दूर होतात. नंबर 4 दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. दुःख निरोध मार्ग, दुःखाच्या विनाशाचा मार्ग. भगवान बुद्धांनी दुःखाचे केवळ कारणेच सांगितले नाही, परंतु त्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवायची हे सुद्धा सांगितले आहे. आशा आणि निराशांचा प्रकाश दाखवला आहे. या पथाचे 8 अंग आहेत, ज्याला अष्टांग मार्ग असे म्हटले जाते. याचे अनुसरण करून भगवान बुद्ध महापरिनिर्वाण या अवस्थेपर्यंत पोहोचले. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. पाहूया पुढचा भाग, अष्टांग मार्ग.